भगवान बहु टाळा टाळी होतेस भोवता हे कळी. झालं वाटतं बरे नव्हेल नाही होऊन गेला म्हणला. जिवे झाला चळ नाही अवसान ते बळ. हेची उसना ओणी होती देव साठविला पोटी. नाही ओढा वारा पडिला प्रसंग तो परा. हेची उसना ओणी होती देव साठविला पोटी. तुका म्हणे झाली मज हे अनावर बोली. हेची उसना ओणी होती देव साठविला पोटी. जिवे झाला चळ नाही अवसान ते पळ. हेची उसना ओणी होती देव साठविला पोटी. आजच्या आपली झालेली स्वतःची स्थिती त्या अभंगामधून वर्णन करतात. म्हणून संतांची जी संगत आहे जीवना फार असणाऱ्या अत्यंत गरजेची. म्हणून देवानं आपल्याला मनुष्यात दिलाय संत संतती ही दिली आणि त्यांच्या पूर्वीच्या पुण्याच्या वलावा पदरामध्ये आहे तेच संतांच्या समोर जाऊ शकतात. आणि त्याच संतांच्या समोर गेल्यानंतर मात्र संतांचं बोलणं कानावर येणं कळणं पटणं त्या प्रकारचा निश्चित म्हणून त्या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण पहिल्यांदा कानावर येणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्या पुण्याच्या वलाव्याच्या सामर्थ्यानं हे होऊ शकतं. त्यापैकी आपण आहोत इतरांचं काय सांगावं कारण आपण संतांच्या सन्मुख झालेलो आहोत. इतकंच नाही तर संतांचं आपल्याला कानावर आलेलं आहे. आता आपल्याला मनावर घ्यायचंय ध्यानावर राहायचंय ते आपल्या हातामध्ये. हे सगळं हातात आहे का संत संगती हातात नाही पण हे सगळे कामं झालीच आता राहिले फक्त आपल्या ध्यानात घ्यायचं ते बाराने काम झालं. आणि आता कोणाच्या मनावर राहिलं ते आपल्या मनावर आता स्वतःच्या मनावर म्हणजे सगळंच काम झाले फक्त आता आपलीच सही बाकी. कोणाची आपली सही बाकी. पण आता या असणाऱ्या स्थितीला कोण भाग्यवान आहे त्या स्थितीवर जाण्याकरता जो स्थितीवर जाईल तो खरा भाग्यवान. तुकोबा तर सांगतात कारण ही स्थिती आपल्या भोवतालची जी आहे ती ओळखणं हे पुण्याचं सामर्थ्याचे खरं मत. हे कसं जग झालंय कसं आपल्या समोर आलंय कुणी केलंय त्याच्याबद्दल आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे की भ्रांती आपल्याला भ्रांती आहे. भ्रांती एक भ्रांती नाही का. देह आत्मभ्रांती आहे जग सत्यत्व भ्रांती आहे देश काल भ्रांती आहे. किती झाल्या की देहच आत्मा वाटणं काय साधी भ्रांती आहे का. तर कोणाला वाटत नाही देह मी आहे सगळ्यांना सगळ्याला वाटतो आणि का. आणि आता सगळ्याला वाटत नका पण त्याच्या ठिकाणी ज्यांच्या ठिकाणी मोठा वर्ण आहे उंच आणि ज्याच्या ठिकाणी संपत्ती उंच आहे अशा माणसाच्या ठिकाणी थोडं कठीण आहे. आणि हे बोललं तरी सोपं असतं तरी बोलणारा बी उंच वर्णाचा असताना श्रीमंत असता तर त्याला बी अभिमान झालाच असता. अभिमानामध्ये काही कमी शक्य आहे का सांगा ना तुम्ही. आता वर्ण मोठा आहे पण खोटा आहे असं कळूच तर त्याला अवर्णाचा अभिमान सोडावा वाटेल का. कारण तो वेदाच्या सेवेनं सांगितलेलं आहे किंवा सगळ्यात वर्णात तुम्ही श्रेष्ठ आहेत प्रोत्साहन द्यायले सगळे पण अनुभव यायलाय बरं सगळे अनुभवात आलेले दर्शन घ्यायले सगळे त्यांच्याकडे सगळं सूत्र आहे. आणि असा मोठेपणा सोडून परब्रह्मपणा कोण वरणार आहे अनुभूतीत न येणारा आहे का. आता श्रीमंती किती पैशामध्ये ताकद आहे महाराज पैशाची ताकद कोणी ओळखू शकत नाही. महाराज मोठमोठाले पण पळतात लय शक्ती पैशामध्ये नाथांचे उद्गार आहेत सब पैसे को मान दुनिया में पैसा बडा भगवान. कोणी दुनियात मोठं पैसा ज्याच्या हातात मोठी सत्ता असेल त्याला किती लोक मानतात म्हणायच्या लायकाचे. आणि अशा माणसाला कधी म्हणजे भावा उभं राहायला लिहावं लागलं दयांगी मोठी पण दया यातना कठीण सांगा ना नीच वर्णात त्या माणसाला परमात्मा लागायला किती उचित लागेल.
त्याला वाटत ना, जर मला परमात्मा म्हणाले, प्रभू म्हणाले, म्हणजे काय पडलं याच्यात, ते हलकट याच्यात. पण हलकटपणा आदृष्टानं आलेला आहे. आदृष्ट आहे तोपर्यंत, प्रारब्ध आहे तोपर्यंत तिथं त्याला थांबावं लागणार. पण संतांच्या संगतीमध्ये आल्यावर तो वेगळ्याच स्थितीनं जीवन जगणार. त्या आवाज यायला का बाकीच्याला? नाही नाही, आवाज येईना. आवाज येत नाही. नेटवर्क गेलं वाटतं बहुतेक. महाराज नेटवर्क गेलं वाटतं. 2 मिनिटं बोल. देह आत्मभ्रांती, आत्माच देह वाटणं, जगत सत्य वाटणं. त्या जगात देश आणि काल आहे आणि वस्तू येतात. पण त्या देश काला परत ते वस्तू निर्माण झालेली आहे. किती वर्षाची वस्तू आहे, किती कोणत्या काळात ती आहे, नाही का? तो तिला कोणत्या देशामध्ये आहे. म्हणलं ऋषिकेशला फार पौराणिक मंदिर आहे. त्याला देश काल आहे की नाही? देश आहे आणि काल. देश आणि काल ही भ्रांती एक वस्तू. ती सगळ्या भ्रांत्याला बळकटी आणायला फार मोठी आहे. त्याच्यावर फार मोठी बळकटी येते, नाही का? त्याच्या योगानं देहात्म भ्रांती आणि जगसत्यत्व भ्रांतीला पुस्तकाचा वस्तू जास्त. देश काल वस्तू खऱ्या नाहीत आणि ज्याला देश काल वस्तू कळतात तो देश काल वस्तूपेक्षा फार मोठा आहे. कोणाला कळलं असं, कोण लक्षात आणून देईल, नाही का? कोण या स्थितीवर तोच लक्षात आणून देईल का कोणी बी देईल? या स्थितीवर आणणारे महात्मे आपल्याला भेटते. आता त्या महात्म्याच्या संगतीनं, त्या महात्म्याच्या स्थितीपर्यंत जाता येत नाही. ते आपल्याला पुढे समजतात की तुम्ही आमच्या स्थितीपेक्षा कमी आहेत म्हणून. ते समजित नाही. शिष्याला शिष्य सुद्धा समजित नाही. परमात्मा समजिते, कारण परमात्मा आहे ना तो. कोण नाही परमात्मा? तुकोबरायच्या वचनोक्तीला पहा. जीव अवघे देव, अवघे जीव देव. अहो गाथ्यात लिहिलेलं आहे फक्त आणि आपण वाचलेलं आहे, अर्थापर्यंत गेलो. अवघे जीव देव. हा, काय स्वरूप आहे जीवाचं? मग महाराज सांगत असतात, कोणत्याही जीवाच्या शरीरात असलेला जीव त्याच्या ठिकाणी अनादित्व आहे आणि सत्यत्व आहे, नाही का? अनादित्व, सत्यत्व जाणणार एकत्व पहा. आणि न जन्मनत्व, न मरणत्व त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून तो जीव परमात्मा आहे. पण त्या जीवाला परमात्मा आहे असं करून घ्यायला त्या शरीरामध्ये एवढी शक्ती नाही. कळणं आहे पण कळण्याला ओळखलं नाही. हे कळणं मी आहे. अहो माणसाच्या देहातले जीव कळणं मी म्हणतात मला, त्यांचे काय सांगल? मनुष्य देहातले जीव तरी म्हणतात का मी कळणं स्वरूप आहे, विज्ञान स्वरूप आहे, असं हे तरी कुठं मानतात? मी देह म्हणतात ना, त्यांच्याकडे काय बघावं आपण? नाहीतर जीव हेच देव, जीव देव आहेत का ते बी देव आहेत? ते बी देव आहेत. आणि हे कशानं झाले हो असं? पशु पक्षादी देव आसुर गंधर्व हे जे विभागण्या झाल्या ते काऊन झालं असं? काय झालं असं? नाथाने सुंदर लिहिलंय बरं, सगळं उघडं करून टाकले ते. पण आता आपल्याला झाकलेल्याकडे ध्यान आहे का उघड्याकडे? झाकलेल्याकडे ध्यान. जे अज्ञात आहे, झाकलेलं आहे, नाही का? लग्न करायचं औषध पुढे पोरं होणार आहेत का पोरी येते? झाकलेलं आहे का उघड आहे? झाकलेलं आहे. काय होणार आहे, कोणाचं होतच का नाही त्याची माहित नाही. झालं तर ते जीव घेणार होत, बापाच्या माईचं माय बापाला सांभाळणार होतं. नाथाने किती सुंदर वर्णन केलं. अरे तिच्या पोटी जन्माला काय शक्ती त्या मायेमध्ये, पत्नीचा संग झाल्याबरोबर तिला दानचं मोठं केलंय, पाळून पाडून पोसून तिला जास्त जीव लावतो. कधी मागून आली तिला काय शक्ती त्या मायेची, नाही का? ती आईला जेवढं आईला जास्त प्रमाण मानतं का पत्नीला, अशी सगळ्यांची एक लेण्यात सगळ्यांचं आलं त्याच्यामध्ये. मग काही विरळे असतील ते आईला प्रमाण मानणारे, पत्नीला तिच्या प्रमाण मानणारे प्रामाणिक असतील ना, नाही
असं नाही, कारण हे चाललंय सृष्टीचं, हे कशावर चाललेलं आहे, अशाच व्यक्तीवर चाललंय, अशाच संतांच्या, अशाच साधू पुरुषांच्या, अशाच ऋषी आचरणावर हे जगाची राहणी चाललेली आहे. तर बाकीच्या देहामध्ये किती आपत्त्या येतात, एवढ्या भारतामध्ये संस्कृती असल्यामुळं एवढ्या येत नाही. खूप महात्मे जगाला पुरण्यासारखे आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर भारतापेक्षा बी जास्त जन्मात आले का, याच्यावर चालू आहे. ते महात्मे आपल्याला त्यांनी उघड करून ठेवले. नाथांनी सांगितले बाबा की हे का झाले असं, आसुरन देवन गंधर्वन भानगडीच्या पशु पक्षी लक्षित 84 जीवन काय भानगडे, आणि हे जग आहे, हे सत्य आहे, जग सत्य तो भ्रांती, देहात्म भ्रांती, देशकाल वस्तू भ्रांती, काय पकडाय आपल्याबद्दल, हा कसा झालाय, कशाने झालाय, कोणी केलाय, सहज झालाय का अपवाद झालाय, हे सगळं उघड करून आणले. अरे जर काय संतांचं नाम पाहिलं तर इतके दणदण चांगलं जीव जगते हे जीवन, की त्या जीवनाला अंत पार राहायचा नाही, आनंदा उघड उघडे. कारण परमात्म्यालाच इच्छा झाली होती कशाची, मी मला पाहावं, मी मला बोलावं, मी मला पाहावं, मी मला बोलावं, मी मला आलिंगन द्यावं, असं त्याला इच्छा झाली. कोणाला? परमात्म्याला, की मी मला बोलाव, कोण? मीच मला बोलाव, मी मला पाहाव, मी मला आलिंगन द्यावं, असं कोणाला इच्छा झाली? परमात्म्यालाच, त्याला इच्छा झाली. बरं, आणि या इच्छेनं काय केलंय मग ह्या इच्छेनं आता याला असं माहिती पडलं, याला ब्रह्मांड लागल. पहिले कोठेच नव्हते काही, एकटाच परमात्मा होत. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते, नाही का, असं होतं ते. मग आता तसं होतं, मग काय झालं, तेथे एक ढाल निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादी कस म्हणे पाहुली, अमरपुरी पुरी तिची घर खुली, झाली सुरुवात. बर का, तिची सुरुवात झाली इथून. ती मूळची कर्ण कुमारी, आता लाभायश, तिचा बाप तो ब्रह्मचारी, गुण लावता मिळ. आता हे असं आपल्या पुढे नशिबाला, आज कोणाच्या पुढे? आपल्या पुढे. आणि ते पुढं सुटण्यासारखी शक्ती देवाला सगळ्यात दिलेली, आमच्या आईत दिली, वडिलात दिली, बापा भावात सगळ्यात शक्ती दिली. महाराज लोकांच दिलेली का? महाराज म्हणजे महाराजा लोकांनी काय घेतलं, त्याने काय हे दिलं का, काय म्हणतात त्याने, काय गुदोड दिलं का महाराज, त्याने काय मत्ता केला काय म्हणतात महाराज, नाही का. हे मनुष्य देहातल्या जीवाला कोणाला बी करू शकतो. ती मूळची कर्ण कुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्माला तिचे उदरी, कोण? बाप. आईशी पाहता नवल पडी, नाही का, तो तियेशी शिवला नाही, वांझची गर्भीन झाली पाही, नाही का. आता कसं लावता इथं कधी लावा डोकं. आणि आता आपली डोके आपण रिकामी ठेवली नाही, शिकून सवरून नोकऱ्या करून दुकानदाऱ्या करून काय 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 डोके लावायचे, दुकान मांडायचे, नाही का, आणि चांगला विषय सांगायचे. काय काय मांडले, कोणा कोणा काही मांडून बसले, घर उभे करायले, लेकरं बाळ उभे करायले, लग्न लावून सवरून देवा धर्माला मधात घालून चांगले मुहूर्त पाहून, काय काय डोक्यात नाही, चांगला वार पाहून तिथी पाहून केले की नाही लग्न, तरी मिटले काही इग्न, नाही का. हे तुम्हाला नाही का आता बघणं, नाही का. ऐका वेळ काय मांडलाय पसारा तुम्ही, आणि त्या पसाऱ्याचा हिशोब लागला का, नाही का. काय चाललाय दुनियात गोंधळ, जगात काय मेळ चाललाय, फक्त साधू संत त्या मेळात बसत नाहीत. नाचणारच म्हणतात, काय म्हणतात, जगाच्या मेळात नाही. जगाच्या मेळात संत दिसत नाही, आणि मेळाच्या बाहेर नाही. मेळाच्या पण मेळात नाही, लग्नाला जात नाहीत का, लग्न ध्यानात घेत नाही, लग्न त्याच्या डोक्यातच नसतं. त्याला माहिती आहे की दोघांच्या आता मिलन व्हायले, काही भ्रांती दोघं बी खरे नाही, ते दोघाही ते खरं आहे एकच.
हे खरं आहे. आता कोणाच्या डोक्यात उतरून कोणाला सांगावं हे काय म्हणले महाराज बोला तुम्ही इथं काय बोलून डोंबलं महाराज यायच्यासारखं बोलाव का आपल्यासारखं बोलाव. एकदा एक गावाला गेलो आमदार आले तिला कारण मोठं कुटुंब होतं ते आल्यानंतर म्हणले आता आधी महाराज बोलते काय साहेब आधी साहेबालाच बोलते ते शिंदे महाराज तुम्ही बरं आता आमदाराचं बोलणं आपली बोलणं संगती का आपले बोलणं 50 पटात याच्याकडून तुम्ही आम्हाला आमचं मांडून ठेवलं काही का म्हणून लय मात्र साधू संत तर ह्या साधू त्या संतांच्या संगतीत तेच जग होतं का नाही कळणार त्याला त्याला तर इतक्या अंधारात शिरलंय ते इतक्या अडचणीत शिरलंय आदराने भरले जग रस्त्यावर भरले जे काळ राणी आड राहणार चिकलेले सवारले धोरा करते आड राहणार येते पण सगळे तसे असते नाशिली नाही. बरेच कलेक्टर बी कीर्तनकार आहेत बरेच तहसीलदार कीर्तन करतात बरेच फौजदार कीर्तनकार आहेत सगळे तसेच नाहीत. बरेच आमदार सुद्धा आम्ही एकदा पंढरपूरला बबनराव पाचपुते का काय त्यांचं नाव आहे त्यांचं प्रवचन होत एक ठिकाणी त्या कुठंतरी योग आला त्यांचं ते ऐकायला थोडस म्हणून आहे त्याच्यामध्ये सुद्धा पण तरी सुद्धा तसा बोध गळी उतरलेले किती असतील नसतील का. पण आता ही जी भ्रांती झालेली आहे ती भ्रांती त्यांनी खोटी ठरवलेली का खरी ठरवलेली. आता खरी ठरवलेली असल्यामुळे मग ते रस्त्यावर इतका आड राहत आणि आमच्या या खुरपणाने म्हातारी तर यांनी काय ऐकून ध्यानात असत्या सांगायला बसत नसत्या ऐकायला असत्या नाही का आणि घरातलं तर टाकीत नसत्या रस्त्यावरच आहे का म्हणून घरात राहते घरातलं ध्यानात राहायचे पण खोटं म्हणून पाहिजे. काय म्हणतात हा घरातलं ध्यानात कसं काढून टाकायला आता हे त्याच्यावर चाललंय आणि हे खोट आहे पण आता हे डोक्यात घ्यायचंय पण खोटं म्हणून घ्यायचंय का खरं म्हणून इतकं ध्यानात घ्यायचंय काय अवघड आहे. ज्याच्याकरता केलेलं घर आहे ज्याच्याकरता सगळा पसारा केलेला तुम्ही पसारा बी ते घर बी नेशरी बी कसं आहे खोट आहे आणि ह्या बारदाऱ्यात वावरणारा खरा आहे आणि तो जन्मरहित ते अजन्म आहे म्हणून त्याचा अजन्मपणा शेवटलाच पाहायचा आहे. पण आता हे देवानं एवढं मोठं केलं याचं काय सोय लावायची आता हे ओळखून घ्यायचंय संतांनी ओळखलेलं आता हे कसं आहे इच्छामध्ये 18 बगडतात येत माणसाच्या पशु पक्ष्याच्या पाणी खाली येतात भानगडी जगदंबर आपल्याकडे ही काय भानगड आलेली आहे तर ही भानगड आलेली परमात्म्याच्या इच्छेने एवढा कारभार दाखल त्याला एकट्याला इच्छा आहे एकलेण्या कंठेची म्हणून याय आले गवळणी म्हणतात बाई हा परमात्मा काय केले ना एकट्याला कर्मत्त होत एकलेन कंठेवेची म्हणून याने केले निर्माण 14 ही भुवने सूर्यचंद्र मेघ तारांगणे आणि काही 5 भौतिक भिन्न भिन्न भू ऐसा लागवी हा माया सूत्रधारी एक एकटाची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाची अंतरी तो हा बाळ यशोदेचा ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी एका अशा गवळणी विधान मांडतात. पण हे सगळ्यांनी ध्यानात घ्या हे जे आपल्या समोर जग आले ना तर हे जगात परमात्म्याच्या इच्छेनं झालेलं आहे आणि इच्छेनं झालेलं म्हणजे आपण कसं ध्यानात घ्यावा एवढं मोठं महाराज म्हणजे अरे तुम्हाला काय सांगावं मनुष्य देहाचे विज्ञान आहे सच्चिदानंद पदवी घेणे तेवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने तुझला किती अधिकार आहे माणसाच्या शरीरामध्ये सकाळ अशी येते सगळ्यांना अधिकार आहे कोणाला फक्त माणसाच्या देहात काय त्याच्याकडे अधिकार आहे त्याला ओळख पाहिजे काय ओळखता येत असंच जग स्वप्नात आले त्याला पाहिजे काय काय पाहिले स्वप्नात सूर्य पाहिला की नाही पाहिला पृथ्वी लग्न वऱ्हाड मसनवाटा पाहिले तीर्थयात्रा स्वप्नात जे जागृतीत बघितलंय का तेच बघितलंय जागृतीत बायका पोरं पाहिले नाही का सासरवाडी पाहिली नाही का स्वप्नात याच्या विरहित काही आलं का हे चालत
आता हे जर स्वप्नात आलं तर स्वप्नातल्या तुमच्या बायकोला तुम्ही अलीकडे दिलं की नाही? एकांतवासात दिलं का लोकांतात? एकांतामध्ये दिले. आता हे खरं आहे का? मधात काय होतं तो घ्यायच्या झोप होती झोप. कोणा केला हो तो असताना एवढा बाजार केलाय तुम्हाला तुमचं ज्ञान होत मी एकटाच. पत्नीला आलिंगन द्यायचं तेवढं पैसे घरामध्ये गप्पा मारी आलिंगन द्यायचं सणाला असायचं जागृती आली सेवा सेवाल्याबरोबर बायको काय झाली काय काय झालता ह्यो बायको झालता लय मोठं गणगोत होतं तितक्यातून एकांत गोशीलाय. एकांत होता का पत्नी होती का लोकांत होता का जग होता तिथं सूर्य होता का घरात दिवा होता का नाही होतं का घर होतं का दार होतं का अंगण होतं तिचं कुळ होतं का याचं कुळ होतं काय होतं लक्षात आलं का? काहीच लक्षात घ्या. आता काहीच नव्हतं का हा एकटाच होता. आता हे एवढं मोठं ईश्वरानं केलंय हे तुमच्या झोपीचा आत्ता ह्या झोपीचा कार्यक्रम काहीच नाही इथं सुद्धा. तसं तिथं काहीच नव्हतं का तसं आत्ता इथं काही ऐका. तुम्हाला घरदार लेकर बाळ बायका घरदार इतके मोठे पशु पक्षी जीव जंतू आहेत का? याचा खुलासा भगवान परमात्म्यानं अर्जुनाचं दाखवलेले 11व्या अध्यायामध्ये दाखवता राक्षस याचेच मुख भले मोठमोठे तोंड पसरवले जाळले बघून भडाभडा एवढाले रूप दाखवले हे देवाचं विश्वरूप. देवच होता तो का कोण होता? राक्षसाच्या रूपात तोच असुराच्या रूपात तोच ऋषीच्या लोकात संतांच्या रूपात देव धर्माच्या लोकात अनेक पुरुषी लोकांच्या रूपात सगळं रूप एक गाणे एक अशा रूपात त्याला त्यावेळेस त्याला अर्जुनाला दाखवले. आणि आता नाथ महाराज म्हणतात अरे हे असं परमात्म्याचं विधान आहे पण याच्यामध्ये काही होऊ द्या काही झालेलं नाही. तो एकटाच युद्ध सुरू आहे सीमेवर. चैतन्य चैतन्याला मारायला का तिकडचे यायला तिकडचे यायला काय भानगडे चैतन्यच आहे. लय मोठे झालेत का चैतन्य झालं नाही एकच आहे. पण आता ह्या उपाधी करत अनेक तत्व समोर आलेले आता हे कमी करायचे या दोघांच्या घर्षणानं कमी होईल का देवाच्या आशीर्वाद. येळूचं झाड बंद झालेले भयानक सगळे पुरावे दिले संतांनी. भयानक येळूचं जाळून झालेलं आणि जाळून वागू देईना लोकांना. सुटलं वार कर येऊ घातले एकमेकावर लगेच इस्तू पडल्याबरोबर कोणा केला इस्तू निर्माण कोणी केला? गाडी लावली बडा 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 राग झाली सगळ्या राग झाली उन्हाळ्यात खाग झालं सगळं. पाऊस पडला की लागले हाणायला. काय केलंय पाऊस पडल्यावर पुन्हा फुटलं तसं फुटलं हिरवगार. अशी कंडिशन या जगाची. आता इतका अतंग होतो पुन्हा प्रलय काल झाल्यामुळं अग्निमय होतो नाही तर जलमय होती सगळी धरती. त्यावेळेला परमात्मा सूक्ष्म रूपाने अव्यक्त असतो. आताही तो अव्यक्तच आहे पण व्यक्त झाल्यासारखं अनुभव यायला येईल त्यातून जगाच्या रूपात. असा हा सगळा परमात्मा आहे. आणि हे आपल्याला रोज ऐकायला भेटतं फक्त ध्यानात पाहायला सवड नाही. कारण धर्मात लई मोठं कोंबलेलं काही बी तर हे वरच बसतच नाही. घरी जाऊच तर पहिलेच राहत घरात पत्यात काही राहत घरी जात का घरात बसत नाही. घरी जाऊच तर घरी जाऊन पत्यात हात घालवत हात निघत एखादा तर या म्हणत असेल तर बाई रात्री आता लागते घाला निघलं असेल का एखाद्या पत्यात काही तुम्ही गेलं की लगेच गेलं का तुम्हाला हे वाटली निघलं लगेच बस नाही बाई 2 लग्न होते काय काय निघलं पत्यातून काय निघलं रात्री तुम्ही सांगा 2 दुपारचे लग्न जाता येईल एक दुपार एक संध्याकाळी असतं मग जाता येत नाही का? ते रात्री पोशीत निघले होते का किती कशात निघलं होतं नाही का? म्हणून ध्यानात घेतलं पाहिजे काय निघत आपल्या याच्यावर. आणि संतांनी हे सगळं होणार परमात्म्याच्या इच्छेने झालेलं आहे का? परमात्मा आहे तो इच्छेने झाले का? नाही सगळा परमात्मा
मी आता भाड्यावर गेलो, एक बाई म्हणली महाराज तिसरी बाई तुमच्या आता पत्रिका देऊन शनी काऊन नाही आले एवढा दोन लग्न पाहुणे कसं येता येईल ते काही करायचं असतं तिकडं म्हणजे या आता तुम्ही यायचं तर नाही का आम्ही कशाला पत्रिका देत असतो तुम्हाला. आता कसं कसं अडचण येते माणसात नाही का. म्हणून फार अवघड आहे महाराज. संत जगाच्या मनात मन सांभाळणं फार अवघड आहे. म्हणून तर जगाच्या मेळ न दिसती आणि असं असणारं हे जग उभय स्वरूपाचं परमात्मा रूपाण आहे. आणि परमात्मा रूपाणा जग आहे म्हणल्यावर शरीर जगाचाच भाग आहे. शरीर तुमच्या खानदानीच आहे का तुम्ही आम्ही शरीराच्या खानदानीचे का शरीर आपल्या खानदानीच आहे नाही. आपण शरीराच्या खानदानीचे समजित नाहीत का नाही पण समजित आपण शरीराच्या खानदानीचे नाही का समजित नाही पण समजू हे किती खरे नाही का. आता समजू नाही का समजावत नाही का जसं आहे तसं समजाव काय करे. खोटं असेल ते खोटं समजायला काय हरकत नाही. ते खोटं आहे का खोटं पण नाही खोटं पण नाही. पण आता लोकांचं दाखवायचे भरपूर करायची. पण असं हे उभय स्वरूपाचा परमात्मा आणि असा उभय स्वरूपाचा परमात्मा संतांनी आपल्या अंतःकरणात साठवला. मग आता अंतःकरणात असा परमात्मा साठवल्यावर त्याच्या वाणीला काही परमात्मा म्हणून तुकोबरा काय म्हणतो बाबा. तुकोबरा म्हणतात जीव हे झाला चळ नाही अवसान ते तळ माझ्या मनात देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारे. असं माझ्या मनात परमात्मा बसलाय. अरे परमात्माच आहे मग दुसरं काय बसल काय सगळं परमात्मा. आता परमात्माचे म्हणल्यावर त्या डोळ्यांनी पाहिले देखिला डोळा बैसला मनी आता तोची वदनी उच्चारे. माझ्या वाणीला सगळा परमात्माच आहे असं निश्चित झाल्यामुळं माझ्या वाणीला इतकं चळ सुटलंय महाराज की जराशी पण दम खाईन जराशी पण दम खाईन तुकोबरा आहे. नंतर जिव्हे झाला चळ त्या जिभेला असा चळ निर्माण झालाय महाराज. नाही अवसान ते पळ एक पळ सुद्धा वेळ नाही त्या वाणीला थांबायला. सारखं परमात्म्याचं नाव घेत नाही का. कोणाची वाणी संतांची का आपली संतांची वाणी नाही का. तुमची सुनबाई तुम्हाला हरे राम अरे कस काय झालं चुकून काय झालं घेऊ नाही का देवाचं आणि तसं मी आज ऐकली घेऊ नाही का म्हणजे काय आज काही पत्ते आहे का त्याला. पण कसं काय आलं तुला हे मला का मला वाटते कसं काय आलं हरे राम नाही का. म्हणून संत म्हणतात आमच्या वाणीला पळभर सुद्धा विश्रांती नाही का. संतांचं आत्ताच एका नाव घे म्हणून आहे पण निश्चित झाले ते समोर त्याच नाव येईना. आपल्या तोंडाला नेहमी प्रपंचच आहे की समोर. म्हणून आपल्या वाणीला काय झाले आनंद वाचाल भगवती परत सारखा तोच सुटलेला आहे प्रपंचाबद्दल. प्रपंचाच्याच वस्तूचं नाव घेते. ज्या ज्याची उणीव येते नेहमीच तोंडामध्ये उणीव असते. म्हणून काही नाही तोंडामध्ये असतं. तुकोबराबद्दल माझ्या वाणीला सगळा परमात्माच आहे असं निश्चित झाल्यामुळं ती वे झाला चळ नाही अवसान ते पळ हेची वसना ओरी आणि बुद्धी देव साधविना पोटी. तो तुकोबरा उद्धार करतात सततच माझी वाणी रामकृष्ण हरी म्हणते काय नवं नाही. पण झोपी जावं तर होस नव्हतं दुःख दिली काय म्हणून रामकृष्ण हरी राम. जागृती स्वप्नी पांडुरंग पडले वळण इंद्रिया सकळा घाबरतो निराळा नाही तुझा काय म्हणतात तुकोबरा हे काढून काय बघा. त्याची सुरुवात आहे काय त्याची सुरुवात आहे नाही का. तर असाच माझा निश्चय की माझं रात्रंदिवस माझ्या इंद्रियाला सवय झाली नाही. भंग वेगळा आहे माझ्या आता नाही ध्यानात. परंतु पडले वळण इंद्रिया सकळा थोड्या भावतो निराळा नाही. सगळ्या इंद्रियाला एकच भाव निर्माण झाला परमात्मा परमात्मा. आता सगळ्यांचा विषय हा डोळे म्हणतात की परमात्माच पाहतो. कान म्हणतात की परमात्म्याच्या बद्दलच ऐकतो नाही काय. काय म्हणतात कान परमात्म्याबद्दल. वाणी म्हणते मी परमात्म्याबद्दलच बोलते. हातपाय म्हणतात मी परमात्म्याकडच निघतो. टाळ म्हणतात मी परमात्म्याच्याच असलेल्या नावानं टाळ्या मारतो.
असा सकळ देह भाव तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक नको ठावत चिंतू यासी. काय म्हणतात तुकोबरा ते म्हणतात की काकड्याच्या अभंगामध्ये म्हणले तुकोबरा म्हणतात माझी वाणी तुझी वर्णे गुण नापण डोळे भरून या पायी तुझे मुख येणे मुखे तुझे तेव्हा ह्या मुखानं गुणनु आलंच वर्णन अशी मला शक्ती दे तुझी येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम हेच मत प्रेम देई देवा. मला दुसरं प्रेम डोळे भरून या पायी तुझे मुख वाणीनं तुझं नाव घेईल डोळे भरून तुझं रूप पाहिजे हेच मत सुख देई देवा. कान भरून या ऐके तुझी कीर्ती हेच मत विश्रांती देई देवा. बाहेरंगी टाळी नाचेन उदास हे देई हातास पायास तुका म्हणे माझा सगळं देह भाव आणि नको ठाव चिंतो याशी असं पर्याय देवाला तागड नागता हसन. आणि त्यांच्याकडे ते मागण्याचं काही गरज नव्हतं पण आपण असं मागाव देवालाही त्यांना इच्छा आहे म्हणून त्यांना तर सगळं अनुभवाला परमात्मा असल्यामुळं त्यांची वाणी जागृतीतच म्हणते का झोपीत दिवस न उठत. परमात्म्याच्या नावानं झोपीत सुद्धा वसन उठतात ते तुकोबरा अनुभव लिहितात महाराज. हेची वसनावळी होती देव साठविला पोटी अशी असणारी दशा तुकोबरांना आपल्या समोर काढली. ती त्याच्याकरता आपण या स्थितीला यावं आणि अशा प्रकारच्या स्थितीला आल्यानंतर जग आणि वस्तू आणि जन्म मरण कोणत्या वस्तूच समोर येणारे सगळा परमात्मा बनल्यावर कधी त्या दुःखाला शिरायला वाव तरी आहे का जागा तरी आहे का अशी स्थिती आपल्या सगळ्यांना करता येते. म्हणून तुकोबरा म्हणतात मुरगाळीचा तुकोबरा नाही उढा वारा आणि पडला प्रसंग तो बरा. म्हणून तुकोबरा म्हणतात आता माझ्या या वाणीच्या भोवती असा गराडा पडलेल्या असल्यामुळं मला कोणता ताण पण वाटत नाही. बरं झालं वाटतं ही वाणी देवाच्या नादी लागली का अडचण वाटते बरं वाटतं नाही का अडचण वाटते. त्या दिवशी पाठ नसला त्या दिवशी अडचण वाटते का बरं वाटतं आजच्या दिवशी झाली एक दिवस तरी ठेपा नसल्यावर आमच्या काळात होत पहा मास्तर जर म्हणला ना कारण त्या काळाच्या शाळात द्या मास्तर जर म्हणला ना उद्या सुट्टी उद्या कारण मास्तर मारत कसे होते टेबलवर हात ठेवायला लावायचे आणि घरी जर सांगायला जावा तर घरची पुन्हा येऊन म्हणजे तुझी चांगला हाणाय काय म्हणत होते असं काही वार घेतो अजिबात काही वार घेतो ते शिक्षण तसंच बिना गाईडाचं प्रश्न उत्तर द्यायचं बिलकुल जशाला तसे फार कठीण होतं ते मास्तर जीव लावून शिकत ते. आता तसं शिक्षण राहिलेलं नाही. असे मार्क कोण खाणारे सुट्टी म्हणल्यावर आनंद व्हायचा. एक दिवस जर आम्ही घरी राहिलो दुसऱ्या दिवशी लागत होतो का शाळेत जायचा आईला नाही तर वडिलांना समजून यायचं आणि आईनं कबूल करायची गुरुजी याला मी काम सांगितलं होतं बरं तेव्हा गुरुजी करता काढतच होते नाही का काढतच होते ते पण तितकं थोडस का आधार गावसायचा नाही तर. आणि दररोजचा नेम संध्याकाळी परवाता म्हणत आहोत परवाता सगळ्यांनी पुढे म्हणायची पाढे तीच जाईल 300 पर्यंत आणि बाकीच्या मार्ग म्हणायचे तो कसं उभा करायचं. त्याच्यात एखादा पाडा चुकला ते काल नुसतं न येणं त्याच्या ध्यानात असतं हे कालचं न आलेलं त्या निमित्तानं मारायचं म्हणजे फार अर्थ मला तर लई त्रास होता सासर असं होतं कारण आमच्या सगळ्या गावातल्या पाचलायचे पोरायला एवढे हुशार नव्हते ती आणि मी त्याच्यामध्ये हुशार होतो. मास्तर सगळ्यात प्रश्न विचारायची आणि मग शेवटी मला विचारायचं मला नाही आल्यावर आणि मग त्या सांगेल जाऊन थांबून त्याच्या ढवळ्यात पोटात माझा ढवळे चांगले ढवळी काम दाखवत होतं शाळा सुट्टी शाळात बारीक होतो मास्तर नाही हरवत आणि बाहेर निघली की जाईल म्हणायचं काय की तिथले शाळा पर करू लागला बाहेर कोण काय घेते आपल्या घरी बाहेर त्याचा भार खायचा शाळात याचा भार खायचा अशी स्थिती होती. आता तसं शिक्षण आहे का म्हणून आनंद व्हायचा नाही का 5 तासवर कसा आनंद होतो आता तसाच त्यावेळेला आनंद व्हायचा. तुकोबरा म्हणतात अरे माझ्या वाणीला अशा प्रकारचा ह्या गराडा पडलाय नामाचा देवाच्या नावाचा गराडा पडलाय म्हणून सारखं त्या देवाच्या नावात घोटाळते ना त्याच्याबद्दल मला काही वाटते का काहीच आज वाटत नाही. मला वाटतं बरं झालं अशा प्रकारचं आपल्या वाणीला वळण लागलं सगळा परमात्मा म्हणजे कधी दुःखाला तोंड द्यायचं कारणच नाही ना. प्रपंचातली भली स्थिती आंतरस्थावर आहे
प्रत्येकाच्या पुढची कंडिशन आतरटावर आहे. सांगा ना, घरची अनुकूल कंडिशन किती असली आणि प्रतिकूलपणा प्रधानात काय करता तुम्ही? समोर जावंच लागतं. किती मोठ्या घरचं असलं वातावरण आणि प्रारब्ध प्रतिकूल असल्यावर त्या एकाच्या प्रारब्धाच्या योगानं सगळ्यांना दुःखाला समोर जावं लागतं. तसं देहाचं अवसान प्रारब्धानुसार आहे की नाही, देहच प्रारब्ध आहे. आता एखाद्या मोठ्या घरचा देह अल्प काळात काही विक्षेप निर्माण होऊन जर गेला तर एकट्याला दुःख भयानक. एकट्याच घराला का सगळ्या गावाला घेऊन गेलो अशी कंडिशन कोणापुढे येत नाही. आणि ती स्थिती जर उरली तर या कंडिशनला भ्रांती समजता येते जिंदगी का. पण उभय स्वरूपाच्या लोकांना समाज द्यावा काही एकट्यानं. उभय स्वरूपाच्या अशी कंडिशन बनवा आपल्या गावाची. अशी कंडिशन बनवा अशी कंडिशन बनवून टाक. आता घरची तर बनत नाही आपल्या येईन गावातले का सगळे तयार हो. गावातलं काय पण सगळे लोक तीनच कुणात बसतात. बस तरी जास्त आहे. तुका म्हणे जड प्रकाराचे केले तीनच प्रकाराचं जग आहे. पण मोठी फार कसे पहिल्यानं संतांना जगा जागर आणले असतील. हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा तुकोबरायांसोबत. पण अशा स्थितीला सगळ्यांना पोहोचता येत सगळ्याला दुःख निवृत्त करता येत हो मनुष्य देहातल्या जीवन. खरं दुःख आहे ते का खोट आहे? खरं दुःख आहे आणि जो खरा आहे दुःख खोट आहे. आणि खोट्या दुःखामुळं खरा होऊन बेजार होतो. असं बाहेरचं विधान आहे आणि ते ओळखता येते फक्त माणसाच्या देहामध्ये. आणि त्यानं ओळखल्यावर किती दर्द होईल मला, दर्जेदार जीवन जगता येईल त्याला. असं जीवन जगण्याचं आणि हे समोर विधान आल्यामुळे करायला आता वाटतं लागलं आपल्या कधी आणि कधी दुःख येईल कधी दुःख याचा प्रसंग ठेवला नव्हता. आता त्यांनी ठेवला नव्हता का तुम्ही आपण ठेवू नये असं त्यांची इच्छा आहे. आपण ठेवू नये कारण आपल्याला तेवढं सामर्थ्य ईश्वरानं दिलेलं आहे का. ईश्वरानं दिलेलं आहे त्या सामर्थ्याचा आपण एकीकडे उपयोग करतो हे संतांना आवडत नाही. तुम्हाला म्हणतात माझ्या भोवती तो हा गरडा पडलेला आहे त्याच्याबद्दल माझा पुढा ओढ ताण अशी काहीच नाही ओढा वारा त्याच्याबद्दल मी अंग काढून घेतोय का नाही. मला बाजूला निघावं वाटतं का त्या गरड्यातून हे निघावं वाटत नाही का. काल आळंदीला होतो मी आणि आळंदीला परवाचं कीर्तन झालं. काल याचं कीर्तन झाल्यावर घराकडे निघलो मी. घराकडे निघले तर आता मला अशी आठवण झाली 2 वाजले त्या टायमाला गाडीत बसावं तर रात्रीचं 12-1 वाजता रात्रीचं पंचरमध्ये थांबवलं. मला वाटतं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथं घोटाळा गाडी धरली पुण्यावर त्याला दिवस घरी होतो असा माझा येतो. म्हणून मी पुन्हा गेलो मंदिरातून दर्शन घेऊन आलो. ते बाई जांभळी किती होती आता आळंदीसारख्या ठिकाणी काय पाऊस आहे तर ती बोलवून कधी मला तर असं वाटलं की जाऊन इकडे पुढी टाकावं ठोस नाही. काय म्हणती बाई तिचं बोलणं माझ्या तिची विक्षिप्त होती डोळ्याला 2-2 धारा आणि असं वाटायचं मला काय घरचा कोणाचा विक्षेप होतो असं वाटायचं मला धावा इंद्रणीमध्ये. आणि काय करावं म्हणजे उडी टाकवं पुन्हा माघारी येऊच नाही अशी इंद्रणी भरून माहिती मला इतकं पाणी छातीत कर पाणी रोडलाय गावामध्ये भयानक. ती म्हणती मला असं वाटायला डोळ्याला 2-2 धारा आणि मला असं वाटायले इंद्राने उडी टाकून घेऊ तेव्हा परत घरी जाऊ नये. मी पुढे गेल्यावर 2दा विचारलं बाई काय भाव आपलं काय भाव होता. पुढे जाऊन दादा या ना काय पावशे तुम्ही सांगतो डोळ्याला धारा तिच्या मला नाही घेतले चांगलं पण तिचे उद्धार ऐकले. मी म्हणलो आता किती तिथलं वातावरण आहे संतांच्या सानिध्याने संतांच्या गावात चिंतनाच्या आश्रयात त्याच्यात काय महाराज आहे का. बरेच जण रोडच्या कडीला पिऊन बेसुदो आणि तिथं घाणेचं पिते अंगावर शाली घेतल्या जरा असं दैनीय जीवन जगतात. काय देशवरानं कमी केले आपल्याला. आणि आता ते तर संतांच्या गावामध्ये अशा स्थितीत जीवन जगतात. आणि तुकोबाराय म्हणतात माझ्या भोवती हा असणारा ईश्वर नामाचा गराडा पडलेला आहे त्यानं मला काय वाटायले मला छान वाटायले. तुकोबाराय म्हणतात नाही ओढा वारा पिढी पडीला आणि प्रसंग तो बरा म्हणून आता हा पडलेला प्रसंग हा बरा. त्या बाईच्या भोवती पडलेला प्रसंग बरा आहे का हा बरा आहे. तिची कंडिशन चांगली मस्त दुकान लावलेलं पण आणि तुकोबाराय म्हणतात आमच्या भोवती पडलेल्या ह्या गराडामध्ये अशा दुःखाचा लेस तरी येईल का मधामध्ये. आता तिला सुखाचा लेस नाही तर तिच्या भोवताल दुःखात चांगलं जाईल नाही का.
तुकोबरायच्या भोवती असं वैभव काय व्यवहाराचं पण त्याच प्रकारचं वैभव नाही. बरे आपल्या वैभवाचं वर्णन करतात. आम्ही सदैव सुडके जवळे येतात चोर धाके. श्रीमंताला चोर भेटतात का चोराला श्रीमंत भेटत मला झोपत नाही रात पण चोर चोर आणि तुकोबराय वर्णन करतात. आहे का सांगा असं कोणाचं कंडिशन जगात आहे का कोणाची नांदणूक अशी. आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती. आमची अशी कंडिशन आहे चोर भेटतात आम्हाला आणि भीक मागायला जावा तर घर आमचं कुत्र राखीत कारण कवडा नाही घरात कुत्रे शिरतात. नांदणूक कायशी सांगा आहे का कोणाची नाम सांगा. महाराष्ट्रात एक भारतात जवाब नांदणूक कायशी सांगा नाहीतरी वाया भागा. तुकोबरायचे उद्गार आहेत महाराज. असं वैभव त्यांच्या भोवती होतो. पण हा करडा जो पडलाय आमच्या भोवती तुकोबरायचा पडिला आणि प्रसंग तो बरा. पुढे म्हणतात तुका म्हणे झाली मग हे अनावर बोली. आता शेवटी म्हणतात माझी बोली अनावर झाली कारण माझी वाणी आता माझी ऐकत राहिली. माझी वाणी काय करते मग ती सारखं देवाचं नाव घेते का मग ते पुढे येतो. आता माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. माझी वाणी मला ऐकत नाही. बऱ्या पश्चिमची मध्यमान वैखरी परे पासून अंतःकरणामध्ये जीव बसल्यामुळं ज्ञान सुद्धा परमात्म्याचं आणि उद्गार सुद्धा परमात्म्याच बद्दलचं वैखरी वाणी पर्यंत परा पश्चिमची आणि मध्यमा वाण्या चारी आहेत आपल्याला. चार देह आहेत चार अवस्था आहेत आपल्याला. चार देहा चार अवस्थेला आणि नावड्या ज्या वाण्या आहेत त्या वाण्या परमात्म्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या व्यवहाराबद्दल त्या वाण्यानी मौन धारण केलेले नामपाठ मौन प्रपंचाच्या ज्ञानोबा हरिपाठामध्ये. हे काय झालंय तू काय म्हणेल झाली मज अनावर हे बोली. पण आता मला परमात्म्या व्यतिरिक्त माझी वाणी अशी अनावर झाली दुसरं काहीच येत नाही असणार. आणि थोडासा फरक आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये. दुसरं त्यांच्या मुखाला काहीच येत नाही आणि आपल्या मुखाला परमात्म्याचं नाव येत नाही. थोडासा फरक आहे. फरक आहे नेहमी प्रपंचच आपल्या डोक्यात वाणीत बुद्धीत भरलेला आणि त्यांच्या डोक्यात बुद्धीत आणि वाणीत काय भरलं होतं जेवण भरलेलं होतं नाही का. पवित्र तो देह वाणी पुण्य म्हणतो जो मध्ये अच्युत सर्व काळ असं ज्याच्या भोवतालचं असणारं वातावरण आहे ते धन्य म्हणून महाराज. आणि असं धन्य वातावरण कानी ऐकल्यानंतर अशा धन्य स्थितीला वर्ण्या करतात. कोणाचं सहकार्य घ्यावं लागेल कोणाचा आधार घ्यावा लागेल नाही का कोणाचा आश्रयाने राहावं लागेल आणि कोणाच्याच नाही. तुम्ही तुमच्या आश्रयानं अशा प्रकारचा संतांच्या शब्दाला आश्रित करा आणि संतांच्या शब्दाला आश्रित केल्यानंतर तुम्ही तात्काळ परमात्माच सिद्ध होतात. तुम्हाला परमात्मा सुद्धा आपल्याला व्हायचं नाही. अंगानं परमात्मा आहोत आपण. पण असा आपला पूर्ण निश्चय होऊन काळ झोपीमध्ये स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला ही स्थिती ढळता कामा नये. पण वारंवार प्रयत्न करा की या दुसरी स्थिती आमची येऊ नये. समोर देवाला अशी प्रार्थना करा की देवा दुसरी स्थिती आमच्या पुढे जगत दिसू देऊ नको आम्हाला. काय दिसू नको जग दिसू देऊ नको. आता तो देव म्हणेल अरे जग नाहीच तर तुला मी दाखवायलो का तू पळत मानलंस तुला मी दाखवायलो का मी तर नाही म्हणायलो. देव काय म्हणे तुला तर सांगितलंय मी माझ्या विस्तारले पणाचे इनावे हे जगतची नो हे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेच दही नाही का. मी काय बोल काय दाखवलं का दोन्ही त्याच्या अंगावर एकाला बली एकाला शिरट कापूस त्यांच्या येड्या मला पण एकाच्या बाया पुढे जातो बऱ्याच लोकांच्या बाया पुढे अंगडीच्या नाही का. तू कशाला मी काय म्हणतो काय सांगतो आता ते बनेने का शर्ट आहे का कापूस आहे शर्ट नाही कुठं निघलीस नाही का. बरं तुला माहित नाही का कुठं झालेली माहिती येत नाही का. माहिती येत असं जरी करायला तू का हातून फडक पड्या करायला तुला नाही का. म्हणजे आपल्या विष्णू महाराजांना सांगितलं त्या दिवशी येतं आपल्या बुद्धीचा आघावपणा चालला हो का काय बुद्धीचं व्यवस्थित मान नाही आघावपणा. त्या बुद्धीला परमात्मा वर्णण्यासारखं सामर्थ्य असताना सुद्धा ती आघावपणा करायची का बरोबर आहे. आता आघावपणा करायली तरी सहन व्हायला त्याला माय खपल बुद्धीचा आघावपणा खपायला की नाही कोणाचा बुद्धीचा आघावपणा आघावपणा वाटत नाही का आघावपणा नाही वाटतच नाही नाही का.
हा आता वाटत नाही हा सहन करून घ्यायला आणि सहन करून घ्यायला देवाच्या नावात करायला तरी कामच काम आहे की नाही का. म्हणून असं हे आपल्या भोवतालचं आत्ताचं विधान आहे ते विधान फक्त परमात्म्याच्या नामस्मरणानं बाजूला सरकते. काय करायचं ते ठरवा नाही का. घेता येईल दमा ध्यानात ऐकायला तर रोजच येईल आपल्याला. असं काही अडचण आहे का. तेव्हा तरी येईल ध्यानात. नाही तर जग कुठे गेलंय का आपण काय भिकार थोडे किती येऊन येतो नाही का. एखाद्या येऊन का आपल्या नशिबाला भेटायच नाही बरं नाही का. आपण काही निराधार आहेत का. कोण्या तरी जातीचा आधार मिळला आधार कार्ड भेटत नाही एवढं ते म्हणाय भेटलं तर आडवं भेटत पण भेटणार जागा नाहीच का आपला नाही का. आपल्याला महाग झालं पर्यंत नाहीच नाही का. नाही का नसू द्या ना जागा पण घरकुल भेटणार आहे की नाही. जागा नावची नसल्यावर तरी मी का असल्यावरच या असल्यावर तरी जागा नावची अशी घरकुल देत नाही पण आपल्या जागा नसून ती घरकुल भेटतायत ना नाही का. म्हणून का देखील करायची नाही का. म्हणून ध्यानात घ्यायसारखं आहे का. दुःख तर आवडत नाही आणि सुख व्हायसारखं तर वागत नाही आणि दुःख आवडत नाही. म्हणून असं हे विधान देवाच्या नावानं खापर पोहोचत. संतांच्या संगतीमध्ये चांगलं जर आपण लक्षामध्ये घेतलं तर झाली त्यांची आताशी आपली व्हावं या कारणाने त्यांच्या आणि स्थितीचं प्रदर्शन आपल्या समोर मांडले. तुका म्हणे झाली मग हे अनावर बोली आणि हे जी घोषणा ओनी उठी देव साठविला पोटी माझे जिवे झाला चढ जिवे झाला चढ नाही अवसान ते फळ हेची आणि घोषणा ओनी उठी देव साठविला पोटी कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.